ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मिळत नाही म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। पाहूया नेमकं काय घडलं। पैसे मागवलं नाही ते आपण आपल्या मनगटावर उभं राहायचं सगळीकडे घाला माझ्यावर आला। मुलीनं आत्महत्या केली, त्यामुळे आईचं रडणं थांबता थांबत नाहीये। 15 वर्षांच्या मुलीनं आत्महत्या केली। त्याचं कारण प्रचंड धक्कादायक आहे। साताऱ्यातल्या कराड तालुक्यातल्या ओंड गावात ही घटना घडलीय। 15 वर्षांच्या साक्षीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईलची गरज होती। साक्षीचं कुटुंबीय मोलमजुरी करून पोट भरणारं, तिला मोबाईल देऊ शकले नाहीत आणि साक्षीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। मम्मी अगं मला मोबाईल घे की, बाळा माझ्यापाशी पैसे नाही ती, बाळा आपण जरा 4-8 दिवसानं घेऊया बाळा। पुरगीनं मला म्हणावं अगं मम्मी मी लोकांच्यात कुठपर्यंत जाऊ, अगं थांब की जरा दिदे घेऊया की। त्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन पाहिजे होता। परिस्थिती बिकट असल्यामुळे तिची आई म्हणाली की आपण पैसे साठवून बाळा 1-2 महिन्यानंतर घेऊ, आत्ता परिस्थिती नाही। कोरोनामुळे रोजंदार सुद्धा कमी आहे, तर त्यामुळं त्या मुलीनं एक असा नको असलेला पर्याय तिनं निवडला। कोरोना काळात शाळा बंद झाल्या आणि ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, पण ज्यांची परिस्थितीच नाही ते मोबाईल कसा घेणार, त्यांचं शिक्षण कसं सुरू राहणार याचा फारसा विचार झाला नाही। एका साक्षीचा बळी गेला, आता पुन्हा हे घडू नये म्हणून आता तरी उपाययोजना करण्याची तातडीनं गरज आहे। तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। Download Moj.